आणि बऱ्याच वेळा काय होतं ना, की स्टॉक मार्केट म्हटलं, की थोडं पैसे जाण्याची पण शक्यता असते. नाही बरोबर. म्हणू शकत नाही आपण. जे फॅक्ट आहे तो हो, आहेच. हो. बरोबर. पैसा स्टॉक मार्केट असू किंवा म्युच्युअल फंड बरोबर, हं. ह्यामधून जर पैसा जात असेल म्हणजे लॉस होत असेल, तर ह्या गोष्टींची कशी काळजी घेतली पाहिजे? आता ह्याच्यासाठी सगळ्यात बेस्ट आहे, की डोंट पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट. ओके. तुम्ही सगळेच पैसे स्टॉक मार्केटमध्ये नका टाकू. हं. डायव्हर्सिफिकेशन पाहिजे किंवा ॲसेट अलोकेशन म्हणतो हं, आपण हं. त्याला, की ॲसेट अलोकेशन हवं आहे, हो. की तुमच्याकडे इक्विटी पण पाहिजे, तुमच्याकडे डेट पण पाहिजे, डेट म्हणजे फिक्स्ड इन्कम वगैरे, हो. तुमच्याकडे गोल्ड पण पाहिजे, तुमच्याकडे रिअल इस्टेट पण हं. पाहिजे. आता आपलं मेन मोटिव्ह काय असते इन्व्हेस्ट करताना, की हां. आपल्याला रिटर्न्स चांगले आले पाहिजे, बरोबर. बरोबर? की रिटर्न्स चांगले आले पाहिजे आणि दुसरं म्हणजे कॅपिटल सेफ राहिलं पाहिजे. हं. तर मग त्याच्यासाठी तुम्ही ॲसेट अलोकेशन केलं पाहिजे. हं. कारण कसं होतं आता मार्केट दरवर्षी तर वाढत नाही राहत. स्टॉक मार्केट म्हणल्यावर लॉसही होतो. शॉर्ट टर्ममध्ये मार्केट पडतं पण. पण ज्यावेळेस मार्केट तुम्हाला रिटर्न देत नाहीये, त्यावेळेस तुमच्याकडे गोल्ड आणि एफ-डी आहे, जी हो. तुम्हाला रिटर्न देतीये. हो. त्याच्यामुळे तुमचा पोर्टफोलिओ तर स्टेबल राहतो किंवा वाढत राहतो. आणि ज्यावेळेस मार्केट चांगलं करेल, त्यावेळेस मग मार्केटमधून रिटर्न येतील. हो. त्याच्यामुळे तुमचं प्रॉपर एक ॲसेट अलोकेशन पाहिजे, की पाहिजेच. जिथं तुमचे सगळीकडे पैसे हवेत.